राज्यामध्ये चाललं आहे काय, नक्की राज्यामध्ये चाललं आहे काय. सरळ सरळ थोर राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमा मलिन केल्या जातात. राष्ट्रीय पुरुषांबद्दल नको ते भाष्य केलं जाते. हे सर्व रणनीती मनोवादी विचारांच्या लोकांची आहे, RSSवादी लोकांची आहे की समाजामध्ये जातीय तेढ कसा निर्माण होईल, जातीय दंगली कशा निर्माण होतील, समाजामध्ये जातीय तेढ कशा निर्माण होतील, जातीय दंगली कशा निर्माण होतील हे आपण गेल्या 11 वर्षात अनुभवलेलं आहे. केंद्रामधील दिल्लीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा गृहमंत्री हे देशाच्या सार्वभौम पदावरती मतदान चोरी करून EVM हॅक करून टक्केवारीने खोक्याने निवडून आलेले आहेत. देशाचे सार्वभौम पंतप्रधान हे एप्स्टीन फाईलने जर्जर आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तडीपार आहेत. त्यामुळे यांच्या मनामधली वृत्ती ही गुंड प्रवृत्तीची आहे. देशाच्या पंतप्रधानांची जे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांड घडविला आणि गोध्रा हत्याकांडामुळेच जरी त्यांना क्लीन चिट न्यायालयाने कशा आधारे दिली, का दिली आणि कोणत्या प्रकारे दिली हे राज्यात जरी भूमिका असेल न्यायमूर्ती राज्यांतील, परंतु गोध्रा हत्याकांड घडल्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी त्यांना विराजमान व्हायला मिळालं. परंतु देशाचे पंतप्रधान 2014 देशावरती सत्ता आणताना जे काही वचनं दिली, अब की बार मोदी सरकार हर घर घर में 15 लाख, हर किसान को अनाज, हर इंसान को नौकरी, हर युवा को नौकरी, हर इंसान को मकान, अशा प्रकारे जुमलाबाजी घोषणा करून सरकार आणलं. देशाच्या जनतेला 140 कोटी जनतेला वाटलं हे काहीतरी परिवर्तन होतं. कारण काँग्रेसच्या राजवटीमध्ये 15-25 वर्षाच्या जनतेला वाटलं कुठेतरी महागाईचा वाढ आहे, कुठेतरी महागाई वाढते. त्यामुळे ही महागाई कमी होण्यासाठी आपल्याला सरकार बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकार बदलायला गेलं परंतु ते अंगाशी आलं. सरकारने उलटंच केलं. जी काही वचनं दिली ती मागे राहिली आणि भोंदूगिरी बाबागिरी सगळ्यांच्या नादी लागले आणि संपूर्ण देशाचं राज्य सरकार हे भोंदू बाबागिरीच्या मागे लागल्यामुळे संविधानिक घटनेच्या पायमल्ली होत असते. आणि संविधानिक घटनेची पायमल्ली होत असेल तर राष्ट्रीय पित्यांची पण प्रतिमा मलिन होते. त्यामुळे मी राज्यपाल आणि राष्ट्रपती 27 तारखेला जे काही आंदोलन केलं, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणा कोर्टमध्ये आणि पत्रकं दिली की तात्काळ ही सरकार बरखास्त करा आणि पुन्हा नव्याने निवडणुका घ्या, ते पण मतपत्रिकेद्वारे अशी इच्छा प्रकट केली. आणि त्याप्रमाणे सार्वभौम राष्ट्रपती महामुनीम देशाच्या आणि राज्याचे राज्यपाल यांनी कडक भूमिका, संविधानिक भूमिका घ्यावी आणि असे भोंदूबाबाच्या सरकार नादी लागणारे सरकार बरखास्त करावे. कारण जनता ही जर्जर परिस्थितीतून जाते, जनता ही जर्जर महागाईतून जाते, जनता ही अन्याय अत्याचारातून जाते, जनता या जातीय दंगलीतून जाते आणि नको ते अनाप शनाप राष्ट्रीय पुरुषांचं अपमान केला जातो. ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रित नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही बरखास्त करून देशामध्ये पुन्हा निवडणुका लागा, ज्या मतपत्रिकेद्वारे होतील. देशामध्ये पुन्हा निवडणुका लागा, ज्या मतपत्रिकेद्वारे होतील. देशामध्ये पुन्हा निवडणूक लागा, ज्या मतपत्रिकेद्वारे होतील. एक ब्लू पॅन्थर कायद्याचा रक्षक, आरक्षणाचा रक्षक, महाराष्ट्राचा रक्षक, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, भारताचा कायदा रक्षक, भारताचा अग्न्यास्त्र, सदैव भारताबाबत भूमिका आणि भारताबद्दलचं प्रेम
राष्ट्रीय ध्वजावरचं तिरंगावरचं प्रेम, माझ्या कुठेतरी तिरंगाची अपमान मान सन्मानित राहावा, जरासुद्धा त्याचा मान खाली येऊ नये म्हणून मी एक देशाचं प्रतिनिधित्व, देशाचा नागरिक, जसं देशाचं सैन्य देशाची सीमा सांभाळतं तसा मी एक राष्ट्रपुरुष आहे. देशाचा मान सन्मान अबाधित राखला पाहिजे मी बोलत असतो. त्यामुळे सरकार हे सगळी बरखास्त करा. पुन्हा बॅलेट पेपर सोडून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. जे बॅलेट युनिट सोडून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. पुन्हा सरकार बरखास्त करा. मतपत्रिकेवर मतदान घ्या. हे भोंदू बाबागिरी बस झाली. अन्य अत्याचार महिलांवरचं बस झालं. डोळ्याने बघवत नाही अशी प्रतिमा आहे. त्यामुळे सरकारी ताबडतोब बरखास्त करा आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करा हीच भूमिका आहे. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, ब्लू पॅन्थर, महाराष्ट्राचे जय भीमा आर्मी, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार संघ, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष या अर्थाने मी माझं आव्हान फेसबुक लाईव्हवर देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवते. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.